नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत मी प्रज्ञा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर दुसऱ्या दिवशी छान असं रेडी होऊन आम्ही निघालो होतो कणकेश्वर मंदिरात जाण्यासाठी. त्या अगोदर हॉटेल सुमंगल येथे म्हटलं थोडासा नाश्ता करावा, जेणेकरून आपल्याला पुढचा प्रवासामध्ये टेन्शन नाही. त्यामुळे तिथं आम्ही चहा आणि नाश्ता केला आणि त्यानंतर निघालो आम्ही कणकेश्वर मंदिरात जाण्यासाठी. कणकेश्वर मंदिरात गेलो तर तिथं डोंगर बघून आम्हाला जरा म्हणजे वाटलं ना की हे एवढं चढावं लागेल, म्हणून तिथे एका जणाला विचारलं तर तो म्हटला की हा खूप मोठा डोंगर आहे, अर्धा पाऊण तास तुम्हाला चढायलाच लागेल आणि तिथून पुढे उतरायला. म्हणून मग तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला, कारण बरोबर मुलं होती आणि थोडंसं ऊनही होत होतं आणि त्यामुळं मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि उशीर झाला असता आम्हाला जायला त्याच्यामुळं. आणि तिथून निघताना हा म्हणजे बैलगाड्यांचा व्ह्यू आम्हाला दिसला. छानपैकी बैलगाड्या येत होत्या, बहुतेक ती शर्यतीची बैल असावीत असा माझा अंदाज आहे. आणि मग त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर एकतर सकाळ सकाळ आम्हाला खूप उशीर झाला होता. काही चुका आम्ही कोकणात जाताना केल्या होत्या, त्या तुम्ही करू नका असं मला वाटतं. त्यामधली पहिली चूक ही आम्ही सकाळी उशिरा निघालो होतो. त्यामुळं आम्हाला जायला खूप लेट झाला आणि त्यामुळं आम्हाला कुलाबा किल्ला बघता आला नाही. त्यामुळं जाताना दरवेळी लवकर निघायचं कुठं पण जाताना. आणि दुसऱ्या दिवशी पण मुलांमुळं आम्हाला पुन्हा उशीर झाला उठायला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशीचा पण बराचसा प्लॅनिंग त्यामुळं कॅन्सल झाला. त्यातही आता आम्ही कणकेश्वर मंदिरात गेलो होतो. तिथला पण बराच बराच लांब होतं ते, आणि ते आम्ही अगोदर बघायला पाहिजे होतं की किती लांब आहे मंदिर, किती चढावं लागतं. आम्ही मंदिर पाहिलं होतं पण त्याला एवढं चढावं लागतं हे आम्हाला माहीत नव्हतं आणि तिथं गेल्यावर ते कळलं. मग हा तिसरा प्लॅन आमचा फ्लॉप झाला. इथं आमचा बराच वेळ गेला, नाहीतर आमचा मुरुड जंजिरा किल्ला बघून झाला असता. तर म्हणजे आमच्या डोक्यात होतं की मुरुड जंजिरा किल्ला बघून आणि मगच घरी जायचं, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. मग इथं महादेवाच्या मंदिरात आलो, तिथं दर्शन घेतलं. सकाळ सकाळ म्हटलं आलोच आहे तर. हे मंदिर खूप जुनं होतं आणि खूप छान मंदिर होतं आणि कोणच नव्हतं मंदिरात, आम्ही 6 जण. आणि एकदम जुन्या पद्धतीनं बांधलेलं कोकणातलं एक सुंदर मंदिर होतं. त्यामध्ये इथला कमळांचा व्ह्यू पण खूप छान होता. म्हणजे एक तलाव होता आणि त्यामध्ये सगळी अशी कमळं उगवून आलेली होती. ते बघायला खूप छान वाटत होतं, लांबून खूप सुंदर दिसत होतं. आणि आम्हाला संध्याकाळी लवकर जायचं होतं, कारण आम्हाला आहे ना ताम्हिणी घाट हा लवकर क्रॉस करायचा होता, कारण पुढं त्यांना पण यांच्या मित्रांना पण गावाला जायचं होतं दौंडकडे, त्यामुळे उशीर झाला असता. मग त्यामुळे आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला होता. पुढे आम्हाला मुरुड जंजिरा किल्ला बघायचा होता, पण किहिम बीचवर आम्हाला जायलाच वेळ लागला आणि त्यामुळे तो प्लॅन पण कॅन्सल झाला, कारण ताम्हिणी घाटात खूप लेट करायचा नव्हता त्यामुळे. मग त्यानंतर हे मंदिर पाहिलं. हे मंदिर खूप जुन्या पद्धतीनं बांधलेलं होतं. इथं हे जे दिसतंय ना, हा आड होता, म्हणजे पाणी साठवण्यासाठी आपल्याकडे कशी विहीर असते तसं ते बांधकाम केलेली विहीर होती. म्हणजे छोटीशीच होती, आपल्याकडे मोठ्या विहिरी असतात ते छोटीशीच होती. त्याला ते म्हणजे तिथल्या बायकांना विचारलं तर त्या बोलल्या त्याला आड म्हणतात. ते ते पावसाळ्यात वगैरे पाणी साठवण्यासाठी ते उपयोगी पडतं. आणि प्रत्येक ठिकाणी गेलात तर हे प्रत्येक घराच्या शेजारी तुम्हाला अशा पद्धतीचा आड तुम्हाला बघायला मिळेल, अशा त्या बोलल्या. आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. पुढं आम्ही किहिम बीचवर जाण्यासाठी निघालो होतो, कारण तो बीच आम्ही सर्च केला होता तर खूप छान, स्वच्छ आणि सुंदर बीच होता. म्हटलं मुलं तिथं आनंद घेतील, खेळतील वगैरे. आणि मुलांचा आनंद तर बघा, एक्साइटमेंट त्यांची त्या बीचवर जाण्यासाठी एवढी होती. आणि बीच बघून खूप छान वाटलं. एवढा सुंदर, स्वच्छ आणि खूप मोठा बीच होता आणि खूप स्वच्छ होता. काही कसली घाण नव्हती, काय नव्हते, कुठल्या राईड्स वगैरे काहीच नव्हत्या. त्यामुळं तो बीच स्वच्छ होता. नाहीतर बीचवर काय असतं, ते ज्या राईड्स असतात हॉर्स राईड वगैरे, त्यामुळं बीच खराब झालेला असतो. तसं या बीचवर नव्हतं काय. तर संपूर्ण कोकणातला सुंदर आणि स्वच्छ बीच म्हणून या बीचची ओळख आहे. कोकणात येणारा प्रत्येक व्यक्ती हा या बीचवर आल्याशिवाय माघारी जात नसेल असं मला तरी वाटतं. आम्ही पहिल्यांदाच 2-4 वर्ष आम्ही कोकणात जातोय, पण पहिल्यांदाच या बीचवर गेलो आणि इथून पुढं दरवेळेला मी या बीचवर जाईल असं मला वाटतं, कारण खरंच खूप सुंदर बीच होता. आणि तुम्ही जर जाणार असाल कोकणात तर नक्की या बीचला भेट द्या.
या बीचवर मुलांनी खेळण्यासाठी हे जे बीचवर खेळतात ती खेळणी आणली होती आणि दोघांनीही खूप मन लावून खेळले अगदी. माती म्हणजे खरंच खूप छान. आम्ही मला वाटतं 1-2-3 तास त्या बीचवर होतो, पण इकडं लक्ष नाही काय नाही. ते त्यांच्याच ह्याच्यात दोघं पण दंग होते आणि त्यांनी खूप आनंद घेतला आणि पाणी स्वच्छ होतं त्यामुळे आम्हाला पण काही वाटत नव्हतं. बिंदास खेळा म्हटलं. काय दंगा करायचा आहे तो करा. आणि इकडे बघा पूर्ण चिखलाने भरली होती ही. पूर्ण म्हणजे पाण्याचा पुरेपूर आनंद लुटला मुलांनी. त्यानंतर आम्हीही काही थोडे फोटोज व्हिडिओज काढले. बीचवर आलो आहे म्हटल्यावर व्हिडिओज तर झालेच पाहिजेत. मग ते घेतलं आणि पाणी खूप थंडगार आणि स्वच्छ होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर निघाल्यानंतर वाटेत हे ताडगोळे होते, तसंच नारळ पाणीही विकायला होतं. तर ते घेतलं. हा ताडगोळा मी कधीच ट्राय नव्हता केला, पण आम्ही घेतला आणि नखं जास्ती असल्यामुळं तो सोलायचं काम माझ्याकडं होतं. छान लागला. हे खाल्लेलं खूप ताडगोळा खाल्लेला खूप चांगला असतो, कारण त्यात खूप थंडावा असतो आणि शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर नक्की खावं. त्यानंतर आता बीचवर खेळून खेळून दमली होती, त्यामुळे त्यांनी पण नारळ पाणी घेतलं, मुलांनी पण. आणि मग त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तसं बरेचसे शूट काही घेतले नाहीत आम्ही जास्त दुसऱ्या दिवशी, कारण पहिल्या दिवशी जी एक्साइटमेंट होती ती दुसऱ्या दिवशी राहिली नव्हती आणि मोबाईलही दुसऱ्या दिवशी मेमरी फुल म्हणून सांगत होता माझा पण. त्यामुळे जेवढं घेता आलं, जेवढं असं छान वाटलं म्हणजे वेगळं काही वाटलं ते या व्हिडिओमध्ये मी घ्यायचा प्रयत्न केला आहे. जास्त काही नाही. तर ही कोकणामधली छोटी छोटी घरं, छोटी छोटी गावं, म्हणजे कोकण कसं आहे हे ह्या गल्ल्याबोळांमधून फिरताना जाणवतं की काय आहे कोकणात वेगळं असं. तर हे असं वातावरण आपल्याकडं नसतं. त्यानंतर आम्ही जेवण केलं, फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परतीच्या प्रवासामध्ये येता येता हे पालीचं बल्लाळेश्वर मंदिर आहे, तिथं गेलो होतो. म्हटलं जाताना लागतंच आहे, जवळच होतं, तर म्हटलं अष्टविनायकमधला एक गणपती पण होऊन जाईल आणि आलोच आहे त्या साईडला. महाड पण तिथून जवळ होतं, पण तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे. आणि नेहमीप्रमाणे सॅटर्डे संडे कोकणात येणारी सगळी लोकं ही इथं पण आली होती आणि त्यामुळे इथं पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामुळं तसं व्यवस्थित दर्शन झालं. एवढं पण काही नव्हती गर्दी, पण व्यवस्थित दर्शन झालं. पण म्हणजे थोडी होती गर्दी. त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि पुन्हा आम्ही तिथून निघालो. आणि त्यानंतर हा ताम्हिणी घाटातला व्ह्यू आहे. ताम्हिणी घाटात थोडंसं मला वाटते आम्हाला एक 5-6 वाजलेले, 5-6च्या दरम्यान आम्ही ताम्हिणी घाटात चढायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर खूप मोठा घाट आहे आणि खूप सुंदर घाट आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर खरंच खूप म्हणजे बघण्यासारखा आहे हा घाट. तर अशी होती ही 2 दिवसांची ट्रिप. खूप छान अनुभव होता, मज्जा आली, खूप एन्जॉय केलं मुलांनी पण आणि आम्ही पण. तर छान वाटलं आणि तिथून परत येऊ वाटत नव्हतं पुण्याकडे आम्हाला, पण काय पर्याय नव्हता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.